हास्याची तुफान आतिषबाजी करत ह्या दिवाळीला तुम्हाला तुमच्या दुःखाचा विसर पाडायला घेऊन आलो आहोत. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, दुःखाच्या संकटाच्या अंधारावर मात करत आपल्या आयुष्यात आनंदाची भरभराटीची पहाट आणणाऱ्या ह्या दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. आज लक्ष्मीपूजन. आज घराघरात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन लक्ष्मी मातेचं आगमन होतं. ह्या मंगलदायी दिवसाची तुम्हाला शुभेच्छा देत स्वागत करूया हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. त्याचबरोबर स्वागत आहे. एक वेळ फटाक्यांचं टायमिंग हुकेल, पण ह्यांचं टायमिंग कधी हुकणार नाही अशा बहुरंगी बहुढंगी बँडचं, अर्थात अमीर हडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी. आणि त्याचबरोबर स्वागत आहे ह्या मंचावर पडणाऱ्या पंचेसना. दिवाळीतल्या फराळाप्रमाणे, कधी लाडवांप्रमाणे स्वीट तर कधी चकलीप्रमाणे कुरकुरीत दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिंदास सई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत आज एक नवीन जोडी एंट्री घेणार आहे. ही जोडी हास्य खुर्दमधून इथून पुढची लढत लढणार आहे. आपण त्या जोडीचं स्वागत करूया. आपल्या समोर येतीये आपल्या सहज स्वाभाविक अभिनयानं रसिकांची वाहवा मिळवलेली रसिका वेंगुर्लेकर आणि तिच्यासोबत आहे संवादांप्रमाणेच मुकाभिनयावर हुकूमत असणारा मुकेश जाधव. मुकेश, रसिका, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत मनापासून स्वागत. आणि तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. तुम्ही दोघेही हास्य खुर्दच्या आपल्या गावकऱ्यांसोबत बसू शकता. थँक्यू. मंडळी, दिवाळी हा सण हाय लय मोठा, इथं आनंदाला नाही तोटा. चला तर मग बघूया कोण घेऊन जातोय मानाचा हा फेटा. चला तर मग बघूया कोण होणार ह्या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. पण त्याआधी मंडळी, दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, नवीन वस्तू ह्या सगळ्या गोष्टींची अगदी रेलचेल असते. त्यामुळेच आज आपण आपल्या कार्यक्रमात सुद्धा हास्य जत्रेतल्या प्रत्येक सदस्याला एक छानशी भेटवस्तू देणार आहोत. काय आहे ही खास भेटवस्तू हे आपल्याला कळेलच, पण त्याआधी आपण हास्याचे थोडे दिवे लावूया. त्याआधी विचारूया कॉमेडीच्या बनत्या रुपयाला की कोण उडवणार आज पहिला हास्याचा बार. रेडी? हास्य बुद्रुक. मंडळी, दिवाळी आली आहे ह्याची आठवण आपल्याला सगळ्यात आधी कोणी करून देत असेल तर ते म्हणजे दिवाळी मागणारे. अन्विताकडे सुद्धा असाच एक दिवाळी मागायला एक मुलगा आलेला आहे. बघूया तो कोण आहे. हॅलो एव्हरीवन, हॅलो हॅलो. माझं नाव मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरेशनचा बादशाह. मंदार? येस. ओव्हर कॉन्फिडन्स. हा, आलाच परत लाईनवर. आज एकदम भारी दिसते. दिवाळी आहे. काय स्पेशल काय? हा, भाऊबीज येतोस? भाई, प्रत्येक वेळी आपण तुला कॉम्प्लिमेंट देतो, तू प्रत्येक वेळी आपल्या इज्जतीचा आपटीबॉम्ब करून टाकते यार. ठीक आहे ना, हरकत नाही. पण भाई लोक, आज आपण खुश आहे. का माहिती आहे का? आज दिवाळी आहे. कसं आहे, हे सगळे बिल्डिंग दिसतात ना, तिथे आपण पेपरवाला बनून जातो, त्यांच्याकडे दिवाळी मागतो, ते देतात. पण पेपरवाला कोणी बघितलंय का? मग म्हणून ते देतात. तुम्हाला सांगतो, हे अशाच दिवाळी वगैरे मागून मागच्या वर्षी बाईक घेतली आपण. मग आता 1-2 बिल्डिंग केल्या तरी पेट्रोल भरेन असं म्हणतोय मी. बघू, जे होईल तर होईल. आपण जाऊया तरी. कोण आहे? पेपरवाला. कोण? पेपरवाला. काय? पेपरवाला. रद्दी नाहीये. रद्दी बाटली भंगारवाले असं म्हणाले का मी? अहो, पेपर, न्यूजपेपरवाला. दरवाजा तर उघडा.
काय असतं ते तुमच्या कडीला सकाळ सकाळ अडकवून जातो ना, ते हे असतं ते. अच्छा, म्हणजे आमच्या चिंटूला बसवायचं कागद. बाई, एका क्षणात तुम्ही पत्रकारितेचा चिंटू करून टाकला तो. बरं असू दे. हा तोच आहे मी, पेपरवाला. काय असे दिसतात का पेपरवाले? बघू. हो काय? बाई, माणसासारखेच दिसतात. हो, मी माणूसच आहे. नाही तसं नाही, तुम्ही 2 सेकंदात पेपर टाकून असे निघूनच जाता ना. फक्त टी शर्टचा रंग दिसतो हिरवा केशरी. त्या दिवशी मी धावत आले तर बॉबी 11 दिसलं. मागे दिलं. आज कसं काय दिसतोयस? बाई, आपलं नेहमीच दिवाळी. दे. नाही बाई, दिवाळी दे ना. सणासुदीच्या दिवशी डोका नका फिरो बाई. मी तुमच्याकडे दिवाळी मागते बाई. कशाबद्दल? अहो कशाबद्दल काय, कशाबद्दल? मी तुमच्या घरी पेपर टाकतो की नाही न चुकता, त्याच्याबद्दल काहीतरी बक्षीस बिक्षीस द्या ना तुम्ही. जसं काय एक दिवस यांनी पेपर नाही टाकला तर आमचा चिंटू बसणारच नाही. तेवढ्यासाठीच उपयोग आहे का पेपराचा? काय बोलता बाई? अहो पेपर हा वाचण्यासाठी पण असतो. असं करू नका ना बाई, अख्खी बिल्डिंग करायच्या. द्या ना दिवाळी, द्या ना. दिली असती रे, दिली असती, पण काय करणार, इतकी बिकट परिस्थिती आहे सध्या आमच्याकडे. का हो का? तू असं कधी अनुभवलंयस? काय? काळ आला होता पण वेळ आली नव्हती. नाही हो. आठव, मागच्या आठवड्यात इथेच. हो बाई, नाही ते त्याच्या आठवतच नाही मला. नाही. मागच्या आठवड्यात आमच्या हार्ट अटॅक आला, तिथे खर्च झाला असं म्हणायचं होतं मला. अच्छा. आणि आमच्या चिंटूच्या शाळेत डोनेशन द्यायला लागलं 3-3 लाख रुपये. काय बाई हल्ली त्या हागऱ्यासाठी 3 लाख रुपये? नाही, त्याला आता कळेल. ज्याच्यावर आपण बसतो ना त्याच्यावर गिरवायला किती मेहनत लागते ती. अरे, आणि आमच्या सासूबाईंचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आणि त्याचे 10 लाख गेले. काय बाई खर्च. काय पण टेपा लावू नका बाई. मोतीबिंदूसाठी 10 लाख लागतात. काय पण बोलू नका. नाही ते बरोबर आहे, 50,000च लागतात. पण त्याचं काय ना, त्यांना दिसायला लागलं आणि चुकाच काढायला लागल्या माझ्या सगळ्या. त्यांना परत आंधळ करायची सुपारी दिली, त्याचे 9.5 लाख गेले. काय बोलताय बाई तुम्ही? काय बोलताय काय? अरे हो, आणि कुत्र्याला पण अँटी रेबीजची इंजेक्शन द्यायला लागतात. काय खर्च कमी आहेत का? आणि दिवाळी मागायला आलाय काय? नाही बाई, ऐका ना, द्या ना दिवाळी. असं काय करतो? बर, मी दिवाळीसाठी काढून ठेवले आहेत. पण मी दूधवाल्याला प्रॉमिस केलंय मी त्याला देणार आहे. अहो बाई, असं नका करू ना, द्या ना दिवाळी. अरे तुझं काय आहे? एक लिहितो, दुसरा छापतो, तू आणून दरवाजात टाकतोस. तो बिचारा सकाळी गोठ्यात जातो, म्हशीचं दूध काढतो आणि आणून देतो. किती कष्ट करतो तो बिचारा. तुला पुढच्या वर्षी देई ना. चल चल, पुढच्या वर्षी दे बाई नक्की. आईला डेंजर आहे बाई. आपण पण काय घाबरतो काय? दूधवाला तर दूधवाला, सगळे तयारी आपण करूनच आलेलो आहे. 1 मिनिट. आईला बरं झालं पांढरा दिला, काळा दिसला नसता ना. भाभीजी कोण आहे? अरे हम दूध वाला है. दिन दिवाली है, गाय में से हवाली है. तुम दूध वाला है? हाँ. भैया, तुम ऐसे पेपर में गुंडाल बिंडाल के भी दूध देता है क्या? नहीं. अरे वो तो हमारा जुड़वा भाई है. वो सब वो पेपरवा बेचता है. ये में हम लगाता है, ये वो नहीं लगाता है. हम नहीं है. हाँ, पेपर वाला का बोल के गया, आप दूध वाले को दिवाली दोगे. चलो आप दिवाली दो. चलो. कशाबद्दल? कसली दिवाळी? तूच मला दे दिवाळी. इतक्या सुंदर मुलीला सकाळी सकाळी दूध घेताना बघतोस, मला दिवाळी नको द्यायला? देखो भाई, दिवाली का दिन है, ऐसा जहरीला मजाक मत करो प्लीज. प्लीज मत करो. एक तो सकाळी उठून मी गोठ्यातून ह्यांच्याकडे येतो, तुम्ही असे झोप्यातून असे हादरल्यासारख्या बाहेर येता, परत गोठ्यात गेल्यासारखं वाटतं. खूप विलक्षण अनुभव आहे तो. तुम दूध देता है? हाँ. वो क्या दूध देता और तुम? क्या? कैसा भेसळयुक्त दूध देता है सब. उस दिन मैं भजी तळी, म्हणलं अरे वाह, चला चहा पिऊया सोबत. तो दूध तापवने को गॅस पेटो तो नासा ना. फिर मुझे तंगड तोड करत थैलीतून घेऊन यायला लागलं. त्या थैलीवाल्याला देईन दिवाळी, तुला कशाला देऊ? अरे सॉरी फिर से नहीं होगा ये. दिवाली दो ना, ऐसा मत करो. नाही, मी तुझ्यापेक्षा ना त्या कचरेवाल्याला देईन दिवाळी.
घाण किती तो आपली स्वच्छ करतो नाही का? हा. त्याचं मन साफ आहे ना, म्हणून आज आपलं घर साफ आहे, लक्षात ठेव. हाँ आप कचरा वाला को दोगे? मग पक्का दोगे? उसके लिए जबके रखी अभी जाओ. जय श्री राम. जाओ. गावात जबके आईला केवढं काय काय करायचं कचरावाला. ठीक आहे, हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. भाई कचरावाला. बरं झालं आलास. ये इथला सगळा कचरा साफ कर पहिले. आई शपथ, हे सगळं कोणी केलंय? मंदार आला होता ना, त्याचे पंच पडले, ते जरा साफ कर. एंट्रीलाच कचरा केलाय यार. एंट्री पुरता नाही, अख्खा स्किट भर करत असतो तो. आपण दुसरं काहीतरी करू, एका बाहेर काढायला पाहिजे. अबे खामोश. अबे साले को आ कहता है बजे को राग कहते हैं, दिन दिन दिवाली काय मशी ओवाली. बाई मी तुमच्या बिल्डिंगचा मिमिक्रीवाला आहे. कुठल्या बिल्डिंगला मिमिक्रीवाला असतो रे? अरे 2 वर्ष झाली त्या बाथरूम मधला पाईप गळतोय, प्लंबर आजता काय कधी ठेवलं नाही, मिमिक्रीवाला कुठलं काढलंय? शांत 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 बस, शांत बस, शांत बघ वगैरे वगैरे वागोदरी भगवासे योनी ओम भर तुवा. दिवाळी 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 दे. घाबरवतोस मेल्या? नाही देत, जा. नाही देणार, जा. नाही देत. सबका बदला लगा, सबका बदला लगा. कनस काय तोंडा आपण सर्व सकते साले, सर्व शक्तिमान भगवान वाले मांग का छोड़ेगा. इसके माँ का, बाप का, भाई का, सबका तरफ से मेरे को दिवाली दो. चल दिवाली दे. बुढ़िया चल दिवाली दे. अरे ह्या स्किट मध्ये कुठे मिमिक्री काढलीयेस? अरे मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं ना, टॅलेंट असेल तर बिंदात घुसाडायचं म्हणून. म्हणून कुठेही नाही रे. कुठल्या बिल्डिंगचा मिमिक्रीवाला असतो? काय दिवाळी बिवाळी देणार नाही. चला. अरे प्रॉब्लेम काय यार तुमचा? आई शपथ, एवढे सगळे लुक केले, एवढे सगळे कॅरेक्टर केले, तरी दिवाळी देत नाही बाई. काय प्रॉब्लेम आहे? तेच 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 बरोबर आहे. तुला असं वाटतंय की तू खूप कॅरेक्टर करतोयस, आम्हाला कधीच ओळखू आलंय. एक पेटा मिळाला म्हणजे मोठा का तू? राहू दे, आता त्यांच्याकडे दिवाळी माग. मागू मजा. भैया का प्रसाद भैया? अरे सही सही नहीं, सही सही है. अरे प्रजक्ता, अरे भैया हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली. भैया दिवाली दो. भैया स्किट खत्म होती, बुझाओ. मित्रा, कमाल. स्किट मध्ये का असं माझ्या तोंडी वाक्य दिलं, तो ओव्हर कॉन्फिडन्स आणि काय परत लाईनवर आला नाही. तू व्हेरिएशनचा बादशाह आहेस हे तू सिद्ध केलंस या स्किट मध्ये. क्या बात है, खूपच भारी. आणि अन्विता तुझं मराठी, क्या बात, प्रेमात पडले मी. क्या बात आहे. म्हणजे मराठी आणि हिंदीची जी भेसळ केलीस, मस्त मजा आली, खूप मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना हे स्किट तितकंच आवडलंय का? सई, हॅपी दिवाळी. मस्त सुरुवात केलेली आहे तुम्ही दिवाळीची. छान फराळ खाल्ल्याचा फील आलेला आहे आत्ता. मस्त दोघे ओपन अप झालेला आहात, कॉन्फिडन्स दिसतोय. मस्त झालं स्किट, मजा आली. आणि असाच चढता क्रम आता अपेक्षित आहे. ऑल द बेस्ट. प्रसाद. वा, मंदार, अन्विता, मागच्या आठवड्यापासून तुम्ही जरा मनावर घेतलं असं चित्र दिसतंय. चांगली गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण ती जास्त पेटून करतो, तर ते पेटून करणं तुमच्या परफॉर्मन्समध्ये दिवसेंदिवस दिसतंय. आणि तूच तुझ्याच तोंडून जो शब्द वापरलास, ओव्हर कॉन्फिडन्स, तो येऊन नको, याची जबाबदारी तुझी स्वतःची आहे. कॉन्फिडन्स आला आहे आणि कॉन्फिडन्सच्याच तलवारीच्या धारेवरती आपल्याला वाटचाल करायची आहे. विश यू ऑल द बेस्ट आणि शुभ दीपावली. थँक्यू. आणि आता गुण जाणून घेऊया. 9.5 गुण. वा वा. प्रसाद 9 गुण. वा वा. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप शुभेच्छा. पण त्याआधी तुम्हाला
दिवाळीची खास भेटवस्तू आणि ती भेटवस्तू आहे अन्विता आणि मंदार आपटी बार. काय आपटी बारचं असं ना, हे दोनदा आपटल्याशिवाय वाजतच नाहीत. तसंच यांचं आहे, हे जेव्हा पडतात तेव्हा पडतात, पण जेव्हा वाजतात तेव्हा धमाका झाल्याशिवाय राहत नाहीत. सो तुम्हा दोघांना आहे मंदार आणि अन्विता आपटी बार. तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, दिवाळीचा सण आला की वर्तमानपत्र दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या जाहिरातींनी अगदी भरून जातं. त्यातल्याच एका दिवाळी पहाट कार्यक्रमात आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. आपल्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार. डोक्यावर केसांचा दुष्काळ असला तरी त्यातूनच 25चा पूर आणणारे समीर चौघुले आणि त्यांच्या सोबतीला आहेत आपल्या आकाराच्या 100 पट विनोदाचा आवाका असलेल्या विशाखा सुभेदार. नमस्कार 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 रसिक हो, नमस्कार. दिवाळीच्या पहाटे अतिशय मंगल मनाने मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आमचा हा भावगीतांची जी मैफिल आहे तो कार्यक्रम तुमच्या पुढे सादर करते. कार्यक्रमाचं नाव आहे पारिजात हा फुलला. आगमनानं आपुल्या आसमंत हा फुलला. आगमनानं आपुल्या आसमंत हा फुलला. जणू नभी इंद्रधनु खुलला. जणू नभी इंद्रधनु खुलला. ऐन दिवाळीत बरं का पारिजात हा फुलला. पारिजात हा फुलला. एक मिनिट. कसं आहे, आम्ही गायक असल्यामुळे आम्हाला आमच्या आवाजाची फार काळजी घ्यावी लागते. तुमच्या परवानगीनं क्षमस्व. मी जरा 3 पेग पिऊन घेते. 3 घोट पाणी पिऊन घेते. घोट घोट घोट. तर आता मी माझ्या मैफिलीला सुरुवात करते. पारिजात हा फुलला. आज आपल्याला इथे तबल्याची साथ द्यायला आलेले आहे. अरे हे कुठे गेले? आलो. हे कुठे गेले? आले. आलो. अरे अरे या. आपण कोण? आपण कोण? म्हणजे आमचे नेहमीचे उस्ताद जे तबला वाजवतात श्रीराम घुले, ते कुठे दिसत नाहीत. घुले सर हॉस्पिटलला ऍडमिट आहे. अगं बाई, काय झालं त्यांना? इज इट सिरियस? एनिथिंग? नाही, त्यांना काखमांजरी झाली आहे. बापरे, काखमांजरी? हो, मांजर काखे धरलेली, कचकन चावली. चावली कसली? जवळ जवळ जेवली ती. पण आपण मी घुले सरांचा 4था पट्ट शिष्य चौघुले. अच्छा. 4था म्हणून चौघुले असं केलेलं आहे. तर त्यांनी मला मदतीला इथे पाठवलेलं आहे. वा वा. नाही, आता घुले मास्तरांनी तुम्हाला इथं पाठवलेलं आहे म्हणजे तुम्ही तेवढीच असणार. अगदीच रसिक हो. हे आता मला तबल्याची साथ देणार म्हणजे नक्कीच चांगली द्याल अशी माझी खात्री आहे, नाही का? म्हणजे काय नाही का? हे ऍक्च्युली काय होतंय, तुमचं फक्त ऍक्शन होते, वाक्य येत नाहीये, एवढंच होतंय. कसं आहे म्हणजे माझ्या गाण्यांना जशी आस आहे ना तशी माझ्या शब्दाला अशी आस आहे. असं होय? असं होय? तर ते असे येत असतात. तर मंडळी यांचं स्वागत करा. वा वा. ऍक्च्युली हे काय मध्ये मध्ये काय ऍक्च्युली म्हणजे माहितीये का? अहो, ते काय टिपॉय का बाजूला सरकवताय? तबला आहे ना तो. असं काय करताय तुम्ही? तबल्याची साथ द्यायला आलात ना? हे वाजवायचंय मी. हरकत नाही. मग तुम्हाला काय वाटलं मृदुंग नाही? नाही, मृदुंग माझ्या कार्यक्रमात नसतो. भावगीतांचा कार्यक्रम आहे ना. चल सुरुवात करूया. इथे असं काळं नाहीये मध्ये. इथे फक्त काळं आहे, पांढरं नाहीये. ते जरा सरळ करता का? आता त्याचं कव्हर काढाल तर दिसेल. अरे हो, मला लक्षातच नाही आलंय. अरे बापरे, डोळ्यात बोट गेलं. डोळा मोठा ओपन करतो बघा आपण, डोळ्याचा आ करतो बघा तेव्हा.
डोळ्यात वर गेलं. तुम्ही नक्की घुले मास्तरांचे पट्टे शिष्य आहात ना? हो नक्कीच आहे मी. म्हणजे नक्कीच आहे. असणारच म्हणजे तुम्हाला तबला माहिती नाही असं होणारच नाही नाही, का? नाही, असं म्हणजे ही होणारच सगळी तुमची विनोद चाललेले आहेत. ठीक आहे, हरकत नाही. आता आपण मैफिलीला सुरुवात करूया. तर रसिक हो, तुझ्या इथे घेऊन जा. काय काय? नाही सुरू कर, हरकत नाही. तुम्ही मध्ये मध्ये हे काय करतात मला काही कळत नाहीये जरा. नाही तुम्ही असं म्हणजे एक थोडं मिनिट, मस्त करता, आवडलंय मला. आपले तोंड सांभाळा बरं का? Yes, yes, please. हा, तर मी कार्यक्रमाला सुरुवात करते. रसिक हो, माझे वडील हेच माझे गुरु. त्यांनी मला कायम सांगितलं, बाळा तू गाऊ नकोस. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की बाळा नुसतं गाऊ नकोस, हा गाणं आपल्या अंगात असं भिनव वा. आणि आपलं आयुष्य म्हणजे गाण्याला बनव बरं का. हे काय करताय तुम्ही? हात पुढे केलात ना, गळा लावायला दिलं ते. यांनी गळा लावला जातो का? काहीतरी बोलू नका, जरा शांत बसा, कृपया शांत बसावे. तर माझ्या वडिलांनी मला गाण्याचं ज्ञान दिलं. मला तर मी शिक्षणाबरोबरच गायनाचं ज्ञान घेतलं आणि माझं सगळं आयुष्य संगीतासाठी वेचलं. वाटते. तर तेच मी तुमच्या सेवेस अर्पण करते आहे. आणि नमस्कार. माझी ही शाळा ही जमदाडे हायस्कूल भांडूप पूर्व. माझे बाबा हे बबन कांजूरमार्गे. एक मिनिट, तुम्ही तर म्हणालात तुम्ही चौघुले, मग कांजूरमार्गे बाबांचं नाव? बाबांचं आधीचं आडनाव हे कांजूरमार्गे होतं. माप ओलांडलं आणि मग ते आईकडे आले म्हणून चौघुले झाले ते. तुम्ही चुकून मिशीवाल्या एका माणसाला आपली आई समजत नाही आहात ना? नाही, दोघांना मिशा आहेत. म्हणजे बाबांनी मला एक गोष्ट सांगितली पण मी ती नाही ऐकली. मुळात तुम्ही तुमची माहिती का सांगताय? तुम्ही मला तुमची माहिती सांगितली, मग मी माझी माहिती त्यांना सांगितली. नाही, एक मिनिट, ही माझी गाण्याची मैफिल आहे ना, मग मी माझी माहिती सांगणार. मी तुमची मैफिल चालली आहे का ही? नाही. तुमची तबल्याची मैफिल चालली आहे की ज्यात मी गाण्याची साथ द्यायला आले? तसं नाही ना. तर ही माझी मैफिल आहे, तर तुम्ही साथ द्या, ठीक आहे? तर रसिक हो, तुम्ही नक्की तबला वादक आहात? हो, तबला वादक मी. हा. तर रसिक हो, मराठी संगीताला आपली भावगीतांची फार मोठी परंपरा आहे. खूप गायकांनी गाणी गाऊन ठेवलेली आहेत. त्यापैकीच एक गाणं मी इथं सादर करणार आहे आणि एक सांगतिक मानवंदना आपण त्यांना द्यायची आहे. आणि मला असं, काय चाललंय तुमचं? अहो काय चाललंय तुमचं? हे माझा हे संपलंय तर इथे 4-5 आहेत ना, एकाचा काढला तर काय प्रॉब्लेम? अरे ते टॉर्चचे सेल आहेत का? ते टॉर्च मधले सेल आहेत का? काय चाललंय तुमचं? जरा डोकं सांभाळा तुमचं. त्याला तबल्याचा गठ्ठा म्हणतात, कळलं का? मठ्ठा. शांत राहा. तर अनेक दिग्गजांची गाणी आपण इथे गाणार आहोत बरं का. मी आज इथे गाणार आहे मालतीताई खानोलकरांचं गाणं, बेवलकर गुरुजींचं गाणं आणि बाबूजी. बाबूजी दरधीर. हे गाणं ते नव्हे. तर रसिक हो, अनेक थोरा मोठ्यांची गाणी ऐकत ऐकत मी मोठी झाले. मोठी, थोडी मोठी आहे, याच्यापेक्षा ही मोठी आहे. झालं तुमचं? तर अनेक थोरा मोठ्यांची गाणी ऐकत मी मोठी झाले. मला भावगीत हा प्रकार गाण्यातला खूप आवडतो, कारण भावगीतामध्ये ना एक आत्मा असतो. त्यातले जे भाव आहेत ना ते मला खूप आवडतात. म्हणजे परमात्म्याशी आनंद साधणारा हे जे भावगीत आहे. अहो काय चाललंय तुमचं? हे काय चाललंय तुमचं? ते तुमचं चालूपर्यंत मी रिंग रिंग खेळत होतो. हे रिंगरिंग खेळायचंय? रिंगरिंग खेळण्यासाठी येते. उचला ती चुंबळ, उचला. याला काय म्हणतात? चुंबळ. काय ते? अहो चुंबळ आहे ती. मग मी बायकोचं घेतो ते काय? ऐका, ते चुंबन असतं. तुम्ही ना मला फार त्रास देता. तुम्ही मागे बसा बरं. सॉरी. तर रसिक हो, मला असं म्हणायचं आहे की ती नीट ठेवा ते.
वाला हा दगा हंसी दुर्बहाल वाला हा दिन अल बुर्ज खलीफा हाल जैसा भेस वैसा भाषा बदलने को मजा आता है. हे काय आहे? हे काय आहे? अरबी आहे ऍक्च्युली. हे अरबी आहे का मला माहिती नाही, पण तुमच्यात जास्त चरबी एवढं मात्र जरा शांत बसाल कृपया. तर अनेक दिग्गजांची मी गाणी इथं गाणार आहे. तर आता गाण्याला सुरुवात करते आहे. हे सुरांनो चंद्रवा. हे सुरांनो चंद्रवा. हे सुरांनो चंद्रवा. हे सुरांनो ओ चंद्रवा. हे सुरांनो चंद्रवा. काय चाललंय तुमचं? जरा जुना धंदा आठवला काय? असा आवाज ऐकू आला ना की डायरेक्ट सोफा बनवायला घेतो. फर्निचरचं दुकान आहे का हे? सॉरी क्षणार्धात तुमचा सोफा वगैरे मी तुमच्या बसेन बरे का? नाही जरा शांत व्हा Yes, आणि वाजवा तो तबला. हे सुरानो चंद्रवा. हे सुरानो चंद्रवा. तबल्याची वॉन्ट टू फ्रेश. वेडसर आहात तुम्ही, वेडसर आहात. हे काय केलं तोंडाचं? तोंडाला लावायची असते ती पावडर, तबल्याला लावायची असते ना पावडर. असं काय करतं? वाजवा. बेरिंग. हा मी करते. हे सुरानो चंद्रभा. अरे बापरे, काय झालं? हे सुरानो चंद्रभा. हे सुरा. काय जास्त एनर्जी लागली जरा, थोडी जास्त एनर्जी, कारण बराच वेळ चुकत होता ना म्हणून जरा जास्त एनर्जी लागली. सॉरी. नको ना लावूस एवढी एनर्जी डुकरा. आता घेतो. कशाला लावतोस बोकडा? आता मी व्यवस्थित. विशू इज माय फ्रेंड. वाजवा. हे सुरानो चंद्रभा. हे सुरा. नाही मजा नाही येते. एकदा ते असं म्हणा, बघूया लागतोय का. मॅच होत नाहीये जरा. एकदा आता तुम्ही मॅच करताय. हे ना मैफिलीच्या आधी करायचं असतं, आता नसतं करायचं. रसिको क्षमस्व. त्यांना आता लक्षात येते की आपला तबला लागलेला नाहीये, तर कृपया त्यांना तो लावून घेऊ द्या, मग मी गाण्याची सुरुवात करते. कृपया क्षमस्व. लावा आता तुमचा तबला. नाही कसं माहितीये का, कलेचं असं असतं म्हणजे लावा. कला सादर करायची तर व्यवस्थित करायची. मग आपल्याला तसा काय प्रॉब्लेम. अरे ए तबला फोडलास तू, बघतोस काय आता? काय चाललंय आता? कशी होणार माझी मैफिल, कशी होणार? एक टेन्शन घेऊ नका तुम्ही, टेन्शन घेऊ नका. हे काय हे का? हे सुरानो तो ना परत एकदा वाजवा जरा. हे सुरानो. नाही, एक मिनिट. तो ना नीट लागला नाहीये तुमचा. नाही व्यवस्थित लावलाय मी. तो आपण नीट लावूया. या जरा या. या इकडे. वा वा वा, सुपर्ब. पण एवढं मात्र नक्की की जगात कोणाही कलाकाराला असा साथीदार न मिळो. मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. तुम्ही अरे तबला फोडलास तू. कठीण आहे, कठीण. माझा अतिशय जवळचा मित्र पुष्कर श्रोत्री, जो वर्षानुवर्ष एकच निवेदन दरवर्षी करतो दिवाळी पहाटमध्ये, त्याच्या बरोबर अनेक या अशा दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना जायची संधी मला मिळालेली आहे. आणि ते सगळं वातावरण अशक्य आहे आणि तिथे अशा बोलणाऱ्या बायका असतात. असं वाटतं
आवरा एकदाची पहाटची दुपार कधी होते असं झालेलं असतं. म्हणजे कमाल कमाल विषय होता, कमाल सादरीकरण. एकाच वाक्यात मी या प्रहसनाचं वर्णन करू शकतो. हा ॲक्ट जेव्हा टेलिकास्ट होईल तेव्हा कितीही फटाके वाजू देत, पण घराघरातनं फक्त लोकांच्या हसण्याचे आवाज त्याच्या वरचढ ऐकू येतील एवढं नक्की. वा वा कमाल. सई, एवढेच विचारायचे की तुम्ही काय खाता दोघे मिळून काही स्पेशल खाता का? दरवेळेला असे परफॉर्मन्सेस द्यायला. काय नाही, एकमेकांचं डोकं शिव्या, एकमेकांच्या शिव्या आणि रिअल सल्ला. म्हणजे प्रॉपर्टी कशी वापरायची किंवा प्रॉपर्टीचे काय काय उपयोग होऊ शकतात किंवा एका प्रॉपर्टीकडे किती पर्स्पेक्टिव्हनी आपण बघू शकतो. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला तुमच्या परफॉर्मन्समधून मिळतात. हे तुमचं श्रेय आहे आणि हे तुमचं मोठेपण आहे. त्यामुळे वी आर सो लकी टू हॅव यू. खरंच नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या ह्या आपल्या इनामदारांना आपण दिवाळीची भेटवस्तू ही तशी दमदार देणार आहोत. आणि ती भेटवस्तू आहे समीर विशाखा हास्यमाला. तुमचं स्किट जेव्हा सुरू होतं तेव्हा 25ची मालिका सुरू होते आणि ती संपावी असं वाटतही नाही. त्यामुळे तुम्हाला 500, 1000 नव्हे तर आम्ही 10,000ची ही हास्यमाला गिफ्ट करतोय. मला ही आयडिया फटाक्यांची खूपच आवडली आहे. ज्यांची कोणाची आयडिया आहे ती खूप सुंदर आहे. ही फटाक्यांची आणि ओव्हरऑल दिवाळीची भेटवस्तू ही कॉन्सेप्ट आहे आपल्या सचिन मोटे सरांची. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आपण सगळेच जण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एखादी छानशी नवीन वस्तू घरी आणत असतो. आपल्या गौरवनं सुद्धा दिवाळीचा मुहूर्त साधून एक वस्तू नव्हे, एक अख्खी नवीन व्यक्ती आयुष्यात आणली आहे. बघूया ती व्यक्ती कोण आहे. हॅलो हॅलो हॅलो. येस येस, सुपरस्टार गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. या संजू फॅम. हॅलो, एक मिनिट, मला सांगा तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? नो 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 नो, हे बघा तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू नका. मी एक PA अपॉइंट केलेली आहे. गौरव, तुम्ही तिच्याशी बोलून घ्या. ओके, बाय बाय बाय. येस बोला. तू काय PA अपॉइंट केलीस? हा, आता काय सांगू तुला प्राजक्ता, 4 फेटे मिळालेत मला. एवढा कामाचा व्याप पडला, काय करू. स्वतःचं स्किट लक्षात ठेवायचं, त्यात फंबल लक्षात ठेवायचं, त्यात ह्यांच्या प्रत्येकाच्या स्किटमध्ये काम करायचं, त्यांची एक एक वाक्य लक्षात ठेवायची. भरपूर कामाचा व्याप पडला ना, म्हणून मी एक PA अपॉइंटच केलेली आहे. तुम्ही असं बघू नका, मी खरंच PA ठेवलेली आहे. अरे असं हा, अरे तुम्हाला असं वाटलं असेल की मी समीर चौगुलेसारखा. हॅलो, येस समीर सारखा हा देतो. यस, सेलिब्रिटी समीर चौगुले बोलतोय. तर असा आवाज वगैरे बदलून मी अजिबात बोलणार नाही. अशी चिंदीगिरी मी आयुष्यात कधी केलेली नाही आणि मी कधी करणारही नाहीये. पण आता तुम्हाला माझी PA बघायची असेल तर ते आता येईलच, बघाच तुम्ही. येस 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 येस, गौरव मोरे's PA here. Yes, yes, I am Vanity Van. Yes. ऍक्च्युली तिने इंग्लिश ऍक्सेंट पकडलाय. तो वनिताचं वॅनीचा, तर चुकून व्हॅनिटी बोलली आणि वॅन म्हणजे त्याचं ते शॉर्ट फॉर्म आहे वॅन. पण बघितलं ना केवढा वजनदार माणूस आणलाय. साधी नाहीये ती, तिच्या साईजकडे जाऊ नका, त्याच्यात टॅलेंट भरलेलं आहे. What? तुम्ही गौरव मोरे सरांना गौऱ्या म्हणाला? माइंड युअर टेंग्यू. तुझ्या बापाला झाला असेल टेंग्यू. हे बघा, जिथे रिस्पेक्ट मिळत नाही तिथे सर कामही करत नाहीत. खांडेकर, ऐकलं का? नाही नाही, हास्य जत्रेचं वेगळे, ते उदाहरण देऊ नका. What? 50,000 पर डे? Oh my God. तुम्ही 50,000 पर डे द्या, 60,000 पर डे द्या, नाहीतर 1,00,000 रुपये द्या. जिथे रिस्पेक्ट नाही तिथे सर काम करत नाहीत. डोंट कॉल मी अगेन.
हे काय केलं हे 50,000 पर डे होता 50,000 पर डे. Yes, sir. तुला माहितीये 50,000 पर डे केवढा असतो? नो सर. माझ्या करिअरची सुरुवात झाली ना तेव्हापासून जर संजू पर्यंत जर मोजले ना तरी पण 50,000 होत नाहीत ग. त्यात 1200 रुपये कमी पडतात. तू 50,000 नाही बोललीस अगं सर ते गौऱ्या म्हणाले. अरे मरू दे रिस्पेक्ट केला खड्ड्यात. मला गौऱ्या बोलू दे ना तर कर आपल्याला गौऱ्या बोलू दे. मला चाललं असतं. एक्सक्यूज मी सर तुम्ही नवीन आहात. हो काय नाहीतर काय थोडं ॲटिट्यूड असं मेंटेन करावा लागतो सर. ओ मग आता जो फोन होता कोणाचा होता? चॅनलचा होता सर. ए तू चॅनलच्या माणसाला डायरेक्ट नाही सांगितलंस? अरे माझं करिअर सुरू होण्याच्या आधी नको ना संपवूस. हे सोडा ना सर. काय करिअर नाही सर. मग नाही ते असंही तुम्ही काम करायला लागल्यावर संपलंच असतं. का का काय विचारता सर? एका कोणत्या तरी फालतू सिरियल मध्ये हिरोचा रोल ऑफर केला होता ओ तुम्हाला. माय गॉड मी आणि हिरो. सर मी नाही म्हणाले. तू का नाही म्हणालीस? सर इथे 5 मिनिटाचं स्किट करताना तुमच्या जिभेला घाम येतो. तिथे पहिल्या दिवशी जीभ हार्ट अटॅकने वारली असती सर तुमची. कळलं कळलं कळलं. 1 मिनिट आणि मी किती मोठा रोल करायचा हे मी ठरवणार. तू फक्त तारखांचं बघ. ओके सर. सर डोंट वरी सर. ओके मी तुमची सगळी कामं करून देणार. Yes. सर तुम्हाला मराठीत रोल नाही मिळाला ना भोजपुरीत नक्की मिळेल सर. भोजपुरीत? येस सर. पण मला भोजपुरी येत नाही. सर तुम्हाला मराठी कुठे येते? सर पण तुम्ही ज्या कॉन्फिडन्सने इथे येता ना त्याला दाद दिली पाहिजे सर. हो ना? सर शिवाय मी पेपरात ऍड दिली आहे सर. बघू, बघू. ही बघा बघा सर. बघू ऍड दिली. ओ हो ओ ओ ओ माय गॉड ओ माय गॉड कसला फोटो दिलाय माझा. आणि काय दिलंय? आमच्या इथे रिक्षावाला टॅक्सीवाला दूधवाला कचरेवाला प्रामाणिक कुत्रा अस्वलाच्या भूमिका करणारा गौरव मोरे स्वस्त दरात भाड्याने मिळेल. हे काय गौरव मोरे भाड्याने मिळेल? हे काय दिलंय? अरे सर ते चुकलंय. ते रास्ता दरात भाड्याने मिळेल असं लिहायला सांगितलं. अरे हे अरे पण अशी कोणी ऍड देतं का? सर डोंट बी पॅनिक सर. अरे होणार ना का पॅनिक असं लिहिल्यावर? यू वॉन्ट बिलीव्ह सर. काय ही ऍड बघून 4 फिल्म ऑफर झाल्या सर तुम्हाला. हे ऍड बघून मला 4 फिल्म? येस सर. ओ माय गॉड देन आय एम सुपरस्टार. ओ हो माय गॉड. पण ते ऍड फिल्मचं काय झालं लवकर सांगा. ओ सॉरी सर त्याचं स्क्रिप्ट घेऊन आले होते मी सर. बघू द्या. सर वाचून घ्या. हे पकडा. येस सर. सर उद्या शूट आहे हा सर. उद्या शूट आहे Yes, म्हणून sir. ओ गौरवचा क्लोज लागलेला आहे. येस. मैं बहुत गरीब हूँ. मैं एक बद्दा सा कम दिमाग वाला करपा हुआ इंसान हूँ. हे मी बोलायचंय? येस सर. बद्दासा करपा हुआ? येस सर. हे मी कसं काय बोलणार यार? हो सर हा. ते प्रोडक्ट वापरण्याआधीची वाक्य आहेत. अच्छा. प्रोडक्ट वापरून झाल्यानंतर दुसरी वाक्य आहेत. अच्छा. नंतर असं मी आता खूप देखणा दिसायला लागलो आहे असं वगैरे सर. म्हणजे प्रोडक्ट वापरण्याआधी करू हा. आणि नंतर देखना. Yes, sir. वाटर स्क्रिप्ट यार. Yes. बरं मला सांगा आफ्टरची स्क्रिप्ट द्या ना मला. सर आहे स्क्रिप्ट हा. पण त्याच्यासाठी त्यांनी श्रमेश सरांना कास्ट केलंय सर. काल आलेला मुलगा माझी कामं पळवणार? सर त्याला काल आलेला म्हणू नका सर. हो? तुम्ही परवाच आलात सर. सर तुमची कारकीर्द फार मोठी नाहीये सर. ठीक आहे ठीक आहे. 3 आणि 4 मध्ये एकाच फेट्याचा फरक आहे. हो ना. तो सुद्धा आज क्लिअर होऊन जाईल सर. त्यांनी मागून येऊन 3 फेटे जिंकलेत. हा सर तुम्हाला ना फक्त सुरुवातीला फेटे मिळाले हा. नंतर फार फेट्यावर मारलं सर तुम्हाला. सॉरी सर. सर पण सर त्यांनी श्रमेश सरांनी तुम्हाला रेफर केलंय तिथे. त्यांनी माझं नाव रेफर केलं? हो ते म्हणाले आता मला घेऊन तुम्ही मेकअप करून फालतू माणूस बनवणार त्यापेक्षा ओरिजिनल फालतू माणूस घेऊया ना. अरे किती करता माझी. अरे पण अशाने माझी सगळी कामं जातील ना यार. सर कामं जायला आधी ती यायला पाहिजे ना सर. सर मी एक प्रामाणिकपणे सांगू का? हा. हे बघा माणसाला लायकीपेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी कधीच काही मिळत नाही हे सर. बघा तुम्ही माझी लायकी काढू नका. आई शपथ सांगून सर, दे. मी प्रामाणिकपणे अरे पण माझी लायकी कशाला काढताय? हॅलो 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 एक्सक्यूज मी. हा. मला गौरव मोरे यांना भेटायचंय. मीच गौरव मोरे बोला. तू गौरव मोरे मग मी कोण? वनिता खरात. थोडं कॉमेडी आहे सर. 1 मिनिट सर हा. मी तुमच्या वतीने बोलते ना सर. हो, हो. थोडं मला बोलू द्या Yes, yes, ना. please. बोला काय काम होतं तुमचं? ऍक्च्युली मी पुण्याहून आलोय. मी बँड्राहून आले. काय फरक पडतोय? आमच्या सोसायटीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तुमच्या आहे? नाही नाही मग गप्पा बसा. चला वा डायरेक्ट कनेक्ट व्हा ना सर. ऍक्च्युली त्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला गौरव मोरे यांना जज म्हणून बोलवायचंय म्हणजे. म्हणजे 1 मिनिट म्हणजे तुम्हाला
म्हणजे तुम्ही मला सुपारी देताय? ओ माय गॉड आमिरदा, माझ्या आयुष्यातली पहिली सुपारी आली. येस येस मी. एक सेकंड, तुमचा काय संबंध? गौरव मोरे यांना मी भेटायला आलो. येस, तोच मी सुपरस्टार गौरव मोरे. ओ सॉरी सर, मी ओळखला नाही, सॉरी. ऍक्च्युली तुमचा तो कुत्र्याचा आणि अस्वलाचा रोल गाजला ना, सो याच्यात मी कधी पाहिलं नाही, तेच जास्त. गौरव मोरे. नाही पण सर, तो कुत्र्याचा लुक छान वाटतो, तोच कॅरी करा सर. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. नाही म्हणजे आमच्या सोसायटीवाले मागे लागले की आम्हाला तो कुत्राच हवा, त्या कुत्रालाच घेऊन या म्हणून मी आलो. हो ना, मी काय म्हटलं, मी गौरव मोरे, आता कुत्रा झाला ना गौरव मोरे. पण मी काय म्हणतो, ते पेमेंटचं आणि तारखांचं तुम्ही माझ्या पीएसशी बोलून घ्या. मला सांगा कधी यायचं ते सांगा, मी पुढच्या शुक्रवारी. येस सर, पुढच्या शुक्रवारी नाही येऊ शकत. का? हो सर, बुधवार गुरुवार शूट असतं ना, शुक्रवारी खूप दमायला होतो मला सर. ए, मी शूटिंग करतो, तू कशी काय दमणार? तुमच्या पंचायतवर उगाच खोटं खोटं असायचं, किती दमायला. हो नाही जमणार, शुक्रवारी नाही जमणार. किती माझा याचा? अरे माझा कुठं माझा आहे? बस याला उगाच मी जाऊ दे, त्या श्रमेश प्रथमेशला कास्ट करतो. ओ खांडेकर, ऐका ना खांडेकर, बघितला गेली माझी सुपारी. आता तो बाहेर जाऊन काय सांगणार, गौऱ्या एक नंबरचा माजूरला नट आहे म्हणून. ठीक आहे ना सर, फालतू नट म्हणण्यापेक्षा माजूरला नट कधी बरंच ना सर. तो फोन उचला. ओके ओके सर. माजूरला नट. हॅलो, येस. नाही नाही नाही, गौरव मोरे उद्या फिल्मचं शूटला चाललेत. त्यांचेच फंबल रिशूट करायचे. मला मान्य आहे, ते प्रत्येक डायलॉग नंतर फंबल मारतात, पण ठीक आहे ना, प्रत्येक शूट नंतर रिशूटला येणार का? अरे नाही जमणार. हा ठीक आहे, काढून टाका, सरांकडे भरपूर काम आहेत. नाही नाही, तुम्ही मोठे असाल स्वतःच्या घरी, मी पण आहे मोठी. आले मोठे गोस्वामी. कोणाचा फोन होता? खणते सचिन मोठे का गोस्वामी काय ते होते. कोणते मोठे गोस्वामी नाही ग, सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर. अगं त्यांची मालिका चालू आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा. त्यात मी काम करतो, स्किट करतो, नंतर फंबल तरी शूट करतो. त्यांना तू नाही म्हणालीस? अहो सर, घेतात ते परत. अरे ते परत घेतात, पण नंतर खूप घेतात. अरे तुझ्यामुळे माझं काम गेलं. सर माझ्याकडे खूप काम आहेत, मी सगळे देईन तुम्हाला. खूप काम आहेत. तुझ्याकडे काम आहेत ना, पण माझ्याकडे नाही ना. वळीचा कंदील. हो सर, सर माझ्याकडे खूप काम आहेत, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. निघितून सर, ते काढू नका, ते बाहेर काढते सर. सुपर्ब, खूप छान झाला परफॉर्मन्स. आणि खरंच तुम्ही फारच उत्तम परफॉर्मर आहात. देवाचरणी प्रार्थना की तुम्हा दोघांनाही लवकरच एक काय 2-2 PA अपॉइंट करण्याची वेळ येऊ. जाणून घेऊया सरपंचांना काय वाटतंय. सई. गौरव, वनिता, दिवाळीच्या खूप शुभेच्छा. या दिवाळीला तुमची अतूट नाती बनू देत घरी आणि प्रोफेशनली सुद्धा, अशी मी प्रार्थना करते. मस्त झालं स्किट, आम्ही खूप हसलो, मजा आली. आणि तुझा एक वेगळा चाम आहे, लोकांनी किती काही म्हणलं तरी गौरव, आणि तो काही लपणार नाही आहे. मग झाडमध्ये येऊ दे किंवा मग अख्खी दुनियामध्ये येऊ दे, तो इट विल शाईन इव्हेंच्युअली. सो ऑल द बेस्ट. मस्त झालं स्किट. सुपर. प्रसाद. विनोद हा माझ्या दृष्टीने अभिनयातला सगळ्यात अवघड असा भाग आहे. आणि विनोदवीर जे आहेत ते मला सर्वार्थाने खूप श्रेष्ठ वाटत आलेत कायमच. कारण लोकांना हसवणं ही भयंकर अवघड गोष्ट आहे. लोकांना रडवणं ही तशी सोपी गोष्ट आहे, पण हसवणं भयंकर अवघड असतं लोकांना. पण मला कायम असं वाटतं की अशा छोट्या छोट्या प्रहसनांमधून किंवा छोट्या छोट्या स्किट्समधून आपली कला सादर करणारे जे विनोदवीर आहेत, ते विनोदवीर, ते सगळे विनोदवीरसुद्धा जेव्हा हिरो होतील, सुपरस्टार होतील, तेव्हा मराठी चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करेल असं मला मनापासून वाटतं. वा वा वा. बाकी उत्तम, तुमचं टायमिंग, तुमचे परफॉर्मन्सेस उत्तमच नेहमीप्रमाणे. विश यू ऑल द बेस्ट आणि दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आता जाणून घेऊया गुण. सई. 9 गुण. प्रसाद. 8.5 गुण. वा 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 वा. भारी कमेंट्स आणि भारी गुण मिळालेले आहेत. आणि आता आपण आपल्या हास्यवीरांना दिवाळीची ती खास भेटवस्तू देणार आहोत. आणि ती भेटवस्तू आहे
गौरव आणि वनिता हास्य रॉकेट. आता तुम्ही म्हणाल आता रॉकेट का, कसं असतं की रॉकेटचं काय होतं की एकदा ते सुटलं की ते कुठे जाईल काही सांगता येत नाही. तसे हे एकदा सुटले की स्किट कुठे जाईल काही सांगता येत नाही. वा वा वा. आणि रॉकेटचं कधी होतं ना काय, कधी कधी ते असं दुसऱ्यांच्या घरात वेडीवाकडी वाट करून ते घुसतं. तसं आपला गौरव सुद्धा इतरांच्या स्किटमध्ये घुसत असतो. त्यामुळे तुम्हाला हे हास्य रॉकेट. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आता कार्यक्रमात वेळ झाली आपल्या मान्यवर सरपंचांना दिवाळीची भेटवस्तू देण्याची. मी सरपंच सईला विनंती करते की तिने मंचावर यावं. लाखात देखणी सरपंच सई हिला आपण देणार आहोत सई सप्तरंगी हास्य फटाका. हा खरं तर एक फॅन्सी आयटम आहे आणि मूळचा मराठी आहे, पण कधी कधी हा हास्य फटाका मराठी सिनेमाच्या क्षितिजावर दिसतो, कधी बॉलिवूडच्या आकाशात दिसतो, कधी वेबसिरीजच्या तारांगणात दिसतो, तर कधी मालिकेत. आणि ह्या फटाक्यासाठी आपण एवढंच म्हणू शकतो की स्काय इज द लिमिट. थँक्यू. मला ही भेट मनापासून आवडलेली आहे. सोनी मराठीचे विशेष आभार, कारण या मंचाशी मी जोडले गेले सोनी मराठीमुळे. सचिन सर, दोन्ही सचिन सर, आवर फॅब्युलस टीम. आय थिंक सगळ्या एनर्जीज मिळून एक एनर्जी बनते आणि आपल्या सेटवरची एनर्जी धमाल आहे. त्यामुळे धमाल लोक आपण सगळे त्याला कारणीभूत आहोत, म्हणून स्वतःसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि आता सरपंच प्रसाद, कृपया तुम्ही मंचावर यावं. आणि तुमच्यासाठीची दिवाळीची भेट आहे हास्य भुईचक्र. कारण भुईचक्राप्रमाणेच ते डाऊन टू अर्थ आहेत. हे भुईचक्र जेव्हा जेव्हा अंगणात फिरतं तेव्हा झगमगाट करतं, प्रत्येक अंगण चमकवतं. हे भुईचक्र कधी अभिनयाच्या अंगणातून उडी मारून दिग्दर्शनाच्या अंगणात जातं, कधी कधी शूटिंगला मालवणला जातं, तसंच फिरत फिरत लंडनला जातं. पण या भुईचक्राला विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या हास्य जत्रेच्या अंगणात फिरावं. त्यासाठी तुम्हाला ही प्रेमळ हास्य भेट. खूप मस्त, खूप छान वाटलं. धन्यवाद सोनी मराठी, फ्रेम्स, वेट क्लाउड आणि आपली सगळी टीम, इन्क्लुडिंग ऑल कंटेस्टंट्स आणि बँड आणि स्पेशली धनश्री. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ह्याच नोटवरती मलाही हो येस कोणाला तरी काहीतरी, आणि मलाही कोणाला तरी काहीतरी द्यायचं आहे. मला असं वाटतं कुठल्याही म्हणजे आमच्या माध्यमात स्पेशली कुठलीही गोष्ट ही म्युझिक शिवाय अधुरी असते. आणि स्पेशली आमची टीम जरा खूपच जास्त छान आहे, कारण एखादं स्किट किंवा एखादा परफॉर्मन्स कसा खुलवायचा ते त्यांना खूप चांगलं माहिती आहे. सो अमीर हडकर आणि वाजंत्रीवाले, तुमच्यासाठी हे म्युझिकल फटाके माझ्याकडे आहेत. ह्या म्युझिकल फटाक्यांची खासियत मी सांगते अमीर. याच्यामध्ये धूमधडाक्यापासून फुसकुलीपर्यंत सगळं आहे आणि त्यातलं कधीही काही वाजू शकतं, पण वाजतो हा फटाका कन्फर्म. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.